नमस्कार मित्रांनो, चला आज आम्ही आमच्या शेतात आलो तर हा आहे नवीन बायोगॅस। तर सगळ्यात पहिले 4x4चा खड्डा करून घ्यायचा। त्या खड्ड्यामध्ये ही टँक बसून घ्यायची आणि टँक बसवल्यानंतर ह्या टाकीमध्ये आपल्याला गॅस तयार होते। तर बघा हा बायोगॅस चालू करण्यासाठी काय माहिती का, आपल्या इथं म्हैस असेल किंवा बैल असेल याचं थोडंफार शेण घ्यायचं आणि ह्या बकेटमध्ये शेण टाकायचं, ह्या बकेटभर पाणी करायचं आणि ह्या टँकमध्ये टाकायचं। मग याच्यामध्ये गॅस तयार होतो आणि गॅस तयार झाल्यानंतर जे वेस्टेज मटेरियल आहे तर ते इकडे पडते। याच्यासाठी आपण आपल्या फळबाग पिकासाठी किंवा फळ झाडासाठी आपण ते वापरू शकतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या बायोगॅसमधून ही नळी आहे, तर याच्यामध्ये आपण घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा वापरू शकतो, त्याच्यावर पाणी गरम करू शकतो, स्वयंपाक सुद्धा करू शकतो। तर वार्षिक आपल्याला याची 8 ते 10 हजाराची बचत होऊ शकते। आणि ही एक कृषी विभागाची नवीन बायोगॅससाठी स्कीम सुद्धा आहे, याला सरकारी योजना आहे, याला अनुदान सुद्धा आहे। तर तुम्ही पण अशा योजनेचा लाभ घ्या आणि असे बायोगॅस शेतामध्ये किंवा कमी जागेमध्ये बनवा आणि याचा फायदा घ्या, लाभ घ्या आवश्यक।